माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू रोज उठून आपल्या प्रत्येकावर संशय घेत चाललाय. संशय नाही, मी आरोप करतोय तुमच्यावर. तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून. अहो भाऊजी, बाहेर लय मोठा राडा झालाय. सुमित्रा किल्लेदारांनी हे सगळं स्वतः बघितलंय आणि त्यांनी तशी साक्षही दिलेली आहे. एवढं कारण पुरेसं आहे यांना अटक करण्याकरता. दादा दादा बाबा दादा काय झालं? नक्की काय झालं नरसिंहाला? सांगा आम्हाला, आमच्यापासून काही लपवून ठेवू नका. आपण दोघीही नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. ती खरंच वेडी नाही, तिला वाचवा. तुम्ही कशाला खाली मान घालताय? खाली मान घालावी असं काम किल्लेदाराने केलंय. असं काय बोलतोय आत्याबाई? जे झालं त्याला आपण काय करू शकतो? बाहेरची परिस्थिती काय म्हणते? खरं तर तेच सांगायला आलो होतो. पत्रकारांनी बंगल्याभोवती गराडा घातलाय. मला हे कळत नाही, काही चांगली गोष्ट घडली तर हातापाया पडून बोलवावं लागतं या पत्रकारांना, आणि वाईट गोष्ट घडायच्या आत इथे हजर. बाहेर सगळ्या चॅनल्सच्या ओबी व्हॅन उभे आहेत. त्यांना वास लागला की बंगल्यामध्ये काहीतरी घडलंय. आपल्यापैकी कोणी काही बोललं नाही, आपल्याकडून हीच बातमी बाहेर गेली की साहेबांची तब्येत अचानक खूपच बिघडली. पोलिसांपैकी कोणी? नाही, मी बोललोय मोरजकरांशी. त्यांच्याकडून सुद्धा परशू शेठच्या अटकेबद्दल पत्रकारांना काहीच कळालेलं नाहीये. पण आत्याबाई, उद्या दुपारी कमिशनर साहेब या विषयावर पत्रकार परिषद घेणार आहेत. अच्छा, म्हणजे उद्या दुपारी किल्लेदारांची अब्रू वेशीवर टांगली जाणार. भावानेच भावावर हल्ला केला. परमेश्वरा, एवढंच बघायचं राहिलं होतं. आत्याबाई, परशू शेठवर फक्त आरोप झालाय, तो अजून सिद्ध नाही झाला. ही कायद्याची भाषा मला नका ऐकवू वाकनीस. आरोप सिद्ध होवो किंवा न होवो, किल्लेदारांच्या अब्रूला तर सुरुंग लागलाच ना. आणि ही साक्ष देणारी कोण? तर परशूची बायको. तिने सगळ्यांच्या देखत सांगितलंय परशूनच गोळी झाडली म्हणून. सगळ्यांना सांगितलंय, कोर्टाला नाही. म्हणजे तुम्ही आता तुमच्या पद्धतीने सुमित्राची साक्ष बदलणार का काय? जर परशू शेठ निर्दोष असतील तर न्यायदेवतेला सुद्धा तिच्या डोळ्यावरची पट्टी बाजूला करायला लावेल. पण त्यासाठी मला सुमित्रा वहिनीशी बोलावं लागेल. पण परशू शेठ निर्दोष असतील तर? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे जर परशू शेठ दोषी असतील तर कोर्टाच्या चौकटीच्या आणि न्यायनिवाड्याच्या पलीकडे जाऊन त्यांना या कृत्याची फळं भोगावी लागतील. काय करणार तुम्ही? तोही एक किल्लेदार आहे, हे विसरू नका. आम्ही एकच किल्लेदार मानतो आत्याबाई. आणि जर का त्याच्या जीवाशी कोणी खेळत असेल तर त्याला क्षमा नाही. येतो मी. कॉफी. थँक्यू. तुम्ही इथे बसलाय? ठीक आहे.
शांतता आपल्या दोघींमध्ये पुन्हा येईल असं वाटलं नव्हतं. मला कल्पना आहे तुमच्या मनात आता काय चाललंय. तुम्ही इथे असताना मला कसलीच काळजी वाटत नाही. तुमचा आमच्यावरचा हा अतिविश्वास आम्हाला खूप अलर्ट राहायला लावतो. पण शेवटी आम्हीही माणसंच आहोत. इतर माणसं आणि तुम्ही यांच्यातला फरक मी तुम्हाला आधीच सांगितलाय. सर उद्या सकाळपर्यंत शुद्धीवर यायला हवेत. आणि ते जर नाही आले तर then there is a problem. मिसेस किल्लेदार, असं काय घडलं होतं? असा कुठला स्ट्रेस किंवा ताण त्यांच्या मनावर होता? सॉरी, पण आज तुमच्या घरातलं वातावरण खूपच आनंदाचं होतं. इनफॅक्ट संध्याकाळच्या पार्टीचं आमंत्रण त्यांनी स्वतः फोन करून दिलं होतं मला. बरोबर आहे तुमचं, सगळं छानच चाललं होतं. पण ठीक आहे, तुम्हाला सांगायचं नसेल तर नका सांगू. नाही, ते सांगेन मी तुम्हाला सविस्तर. पण आता मी तुमच्याकडे वेगळीच मदत मागायला आली. वेगळी मदत म्हणजे? म्हणजे मला कळत नाहीये कसं सांगू. तसं कारण थोडं घरगुती आहे. तुम्ही जरा माझ्याबरोबर येता का? मला माहिती नाही तुम्ही अशा माणसांना तपासता का, पण मिसेस किल्लेदार, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? पण कसं सांगू कळत नाहीये. ज्या विश्वासाने तुम्ही सरांसाठी फोन केलात त्याच विश्वासाने सांगा. मला शक्य असेल तर तुमचा प्रश्न मी नक्कीच सोडवेन. माझ्याबरोबर जरा तुम्ही त्याच्या खोलीत येता का? हो, चला. आत्याजी, खूप थकलेली वाटतेस. डोकं चेपून देऊ? नको. हे डोकं आता चेपून किंवा गोळी घेऊन नाही थांबणार. घरात घटनाच अशा घडतायत की हे कायम दुखतच राहणार. तू सुमित्रा काकूच्या खोलीत गेली होतीस ना? कशी आहे ग ती आता? विचार करण्याच्या पलीकडे परिस्थिती आहे तिची. एका इन्स्पेक्टरच्या बोलण्याने एवढा फरक पडू शकतो? तसं नाहीये ते
मेंटल बॅलन्स त्या आधीच गेला होता. या आधीच म्हणजे? आणि तुला काय माहित? म्हणजे सुमित्रा काकूच्या या परिस्थितीचा अंदाज मला आणि जानकीला आधीच आला होता. पण आमचं असं ठरलं होतं की घरात कोणालाही त्याबद्दल काहीही कळता कामा नये. घरातली एखादी गोष्ट जी घराण्याच्या नावाला किंवा घरातल्याच कोणाला तरी 4 माणसाच्या खाली बघायला लावते, अशी गोष्ट लपवून तुम्ही काय मिळवलं? तसं नाही का आत्याजी? अगं पण मी जे पाहिलं ना त्याच्यावर विश्वास ठेवायलाच मला पुढचे काही दिवस लागले. आणि त्या परिस्थितीत मला ते फक्त जानकीलाच सांगावंसं वाटलं. जानकीशी बोलीनच मी या विषयावर नंतर. आत्याजी, या जानकीचा काहीच दोष नाहीये ग. अगं पण त्या परिस्थितीत त्या विषयावर न बोलणंच हिताचं होतं. कुणाचं हित? हं? अगं तुम्ही काय केलं याची सफाई नाही मागत आहे मी. मला फक्त एवढंच सांग, नक्की झालं काय होतं? काय सुमित्राताई, कशा आहात तुम्ही? मी बागुल बुवा आहे. मग काय होतंय बागुल बुवाला? थंडी वाजते का? गरम गरम कॉफी आणू? चालेल, आणा. आणि त्यात ना थोडस विषय टाका, म्हणजे बागुल बुवा मेलेला अमृतालाही कळणार नाही. सुमिताई, अगं काय बोलतेयस तू? हे बघ, तुला काही झालेलं नाहीये. आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊन येऊयात. हा अगं पण याही डॉक्टरच आहेत ना, आणि यांच्यापेक्षा भारी डॉक्टर कोण असणार आहे? ज्यांनीच भाऊजींचा जीव वाचवलाय ना. तू मला उद्या वेड्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहेस का? अगं असं काय बोलतेयस तू? नाही, तू मला घेऊन जाच वेड्यांच्या डॉक्टरांकडे, कारण मी वेडी नाहीये हे मला त्यांच्या तोंडून ऐकायचंय. मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय. मदत कर ना ग माझी, तू सोबती नाहीस ना माझी. अगं मी आहे, मी हे बघ, मी कायम तुझ्या जवळ आहे, मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, मी आहे. मला ना कोणीतरी झपाटलंय.
आत्याजी, हे सगळं जेव्हा घडलं ना तेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती ग. आणि आणि तुझा स्ट्रेस वाढेल अशी कुठलीही गोष्ट तुला सांगायची नाही असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. अगं म्हणजे तुला एक सेकंद जरी उशीर झाला असता तरी सुमित्रा काकूनी परशू काकाला गोळी मारली असती. अगं पण हे सगळं माझ्यापासून लपवायला तुम्हाला काही वाटलं नाही? तसं नाहीये ग आत्याजी, पण पण तुझी तब्येत जपणं आम्हाला जास्त महत्वाचं वाटलं. तुझं ठीक आहे, पण जानकीने तरी नको होतं मला सांगायला. आत्याजी, अगं आम्ही सगळं सांगणारच होतो, पण पण तोपर्यंत बाबा बरे होऊन घरी आले होते. पण परिणाम काय झाला? म्हणजे सुमित्राच्या मनात परशुबद्दल कुठेतरी राग होताच, पण तो कशामुळे हे कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळेच तर त्यांनी परशुवर आरोप नसेल ना केला. ते नाही माहीत. म्हणजे परशू काका दोषी आहे की नाही ते माहित नाही आम्हाला. कशा आहात आत्याबाई? तुला काय करायचंय? काय झालं? अशा का बोलताय? काय झालं अमृता? त्या दिवशी सुमित्रा काकूने परशू काकावर पिस्तूल रोखली होती ना, ते सगळं सांगितलं मी आत्याजीला. जानकी, सांगितलं असतंस तर आजचा हा दिवसच उजाडला नसता. तू सांग आता काय करायचं ते. आत्याबाई, त्या दिवशी तुम्हाला सांगितलं नाही, चूक झाली, माफ करा. त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही नक्की काहीतरी तोडगा काढला असता. खरं तर तुला खूप रागवणार होते, पण तूच असं कबुली जबाब दिल्यावर काय बोलणार मी? म्हणजे तू माफ केलंस आम्हाला? तुमचा हेतू मी समजू शकते, परत असं नका करू. काय आहे, अशा वेळेला आम्ही पाहिलेले 4 पावसाळे उपयोगी पडतात. सुमित्रा कशी आहे? डॉक्टर अनन्या येऊन तपासून गेल्यात तिला, गोळी पण दिली आहे. आणि ते डॉक्टर दीक्षित कोण आहेत त्यांना भेटायला सांगितलंय. डॉक्टर दीक्षित म्हणजे ते सायकायट्रिस्ट? तेच ते, लवकरात लवकर भेटायला सांगितलंय. म्हणजे हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे देवा. मी डॉक्टरांना बोलवून आणते. परशूला अटक झाली होती ना, त्यावर आपण नंतर बोलू ना. परशू कुठे आहे? मी म्हंटल ना त्या विषयावर नंतर बोलू. मी डॉक्टरांना बोलवून आणते. हॅलो मिस्टर पाठक, सॉरी तुम्हाला एवढ्या सकाळी फोन केला.
नाही नाही, एवढा मोठा एरिया नकोय मला. अहो मला क्लिनिक सुरू करायचं आहे, हॉस्पिटल नाही. 2 BHKचा फ्लॅट उत्तमच होईल. म्हणजे काय? हो मी राहणार सुद्धा तिथे. आजूबाजूचा एरिया बरा असला तर उत्तमच. ठीक आहे, मी संध्याकाळी फोन करते तुम्हाला. थँक्यू. काय झालं, एवढ्या खुशीत का आहात? हे शुद्धीवर आले. काय? म्हणजे धोका टळलाय आता. आपण जाऊया तिकडे. नाही तुम्ही पुढे व्हा, मी बाकी सगळ्यांना सांगून येते. हा आलोच मी. तुला सांगितलं होतं ना मला एकट्याला सोडून जाऊ नको म्हणून. जेव्हा जेव्हा तू मला अशी एकट्याला सोडून गेलेस, अंथरुणावर पडून राहण्याची वेळ आली माझ्यावर. कुठेही जाऊ नकोस, बसून राहा इथेच माझ्याजवळ सतत. अजूनही नाराज आहेस का?